कोल्हापूरमध्ये आता आपण आलोय आणि कोल्हापूरच्या उद्यमनगरमध्ये कृष्णा इडली वडा सेंटरला भेट देणार आहे आपण. हा इडली वडा सेंटर मित्रांनो गेली 15 वर्ष इथं लोकांना सर्व्हिस देतोय. इथली सांबार, चटणी तसंच इडली आणि वडा हे सगळंच फेमस असल्या कारणानं लहानांपासून मोठे सगळेच इथं गर्दी करतात. तर इथं मित्रांनो कशा पद्धतीने इडली वडा दिला जातो आता आपण बघणार आहोत. चला तर बघ. कोल्हापूरच्या उद्यमनगरमध्ये आता आपण आलोय आणि कोल्हापूरच्या या उद्यमनगरमध्ये कृष्णा इडली वडा सेंटरला आता आपण भेट देणार आहे. इथं इडली आणि वडा मित्रांनो खूपच फेमस आहे आणि ह्या इथं जी तुम्हाला गर्दी दिसते त्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकाल या भागामध्ये इडली वडा किती फेमस आहे. तर आता हॉटेलचे मालक आहेत, स्टॉलचे मालक आहेत, त्यांना आपलं नाव सांगा जरा. माझं नाव उत्तम खोत. बरं, इथं स्टॉल कधीपासून आहे? झाली की 15-16 वर्ष झाली. आपल्याकडे काय काय मिळतं आणि रेट कसे आहेत पदार्थांचे? आमच्याकडे इडली आणि उडीद वडा मिळतोय. बर, उडीद वडा प्लेट 50 रुपये आहे. हा, इडली वडा 45 आणि इडली 40 रुपये. बरं. आपलं टायमिंग कसं असते? आमचं सकाळी 7:30 ते 11 असते. 7:30 ते 11. हा, ओके. तर मित्रांनो 7:30 ते 11 या वेळेमध्ये या आणि आपल्याला इथं हे उडीद वडे गरम गरम समोर तयार आहेत. तसंच इडली देखील मिळते. मित्रांनो कोल्हापूरमध्ये 15 वर्ष इथं इडली आणि वडा देतात. तर दिलेल्या पत्त्यावरती या तुम्ही आणि इडली वडा टेस्ट करायला विसरू नका. समोर बघू शकता आता हे उडीद वडे तयार केले जातात. उडीद वड्याचं पीठ तयार करून ठेवलंय. तर मॅडम हे पीठ आधी किती दिवस करून ठेवलं जाते? साधारण सकाळी 6:15 बनवलेलं असतं. 6-6 वाजता. आणि इडलीचं पीठ? इडली काय साधारण 5 वाजता. 5 वाजता. नाही, पीठ कधी एक दिवस आधी करताय की कसं काय? नाही 2-3 तास. 2-3 तासात तयार होते. म्हणजे आपल्या इथं इडली रवा इडली आहे का तांदळाची इडली? रवा इडली आहे. रवा इडली आहे. ओके. इथं मित्रांनो बघू शकता आता हे नवीन वडे पण सोडलेले आहेत आणि इथं वडे तयार होतात. तर इथं सांबर ठेवलेला आहे. सांबर बघू शकता. दिवसभर तुम्हाला इथं हे असे गरमागरम, तर मित्रांनो इथं 11 वाजेपर्यंत, दुपारी 11 पर्यंत हे स्टॉल चालू असतो इथं. आणि हे असे गरमागरम उडीद वडे जे आहेत ते आता इथले काढले जातात. तर असे हे गरमागरम उडीद वडे इथं काढले जातात. तुमची आहे का सिंगल इडली? तुझं नाव काय सांग? स्वागत होत. हा, स्वागत होत. बर. आता इडलीची प्लेट कशी भरते जरा दाखवा आम्हाला. 1 मिनिट. तर समोर आता इडली भरल्या जाते मित्रांनो. ही इडलीची प्लेट आहे, त्यासाठी गरमागरम सांबार दिलं जाते. ही चटणी जरा उचलून दाखवा. ही इथं खोबऱ्याची चटणी आहे. वा. आणि थोडी खोबऱ्याची चटणी दिली जाते. आणि इडली प्लेटचा रेट कसा आहे दादा? 40 रुपये इडली प्लेट. 40 रुपये. ओके. तर इथं सेलिंग साठी हे गरमागरम मोठे जोडे इथं ठेवलेले आहेत. हे काय? ही चटणी जायची. चटणीच आहे. ओके. तर इथं खोबऱ्याची चटणी इथं डबा भरून केलेली आहे. तर साधारण किती चटणी आणि सांबार लागते आपल्याला? किती लिटर लागते? तसे काय 2-3 डबे. 2-3 डबे असतात. 2-3 डबे असतात. बर. मित्रांनो पार्सल, त्याचबरोबर इथं स्टॉलवरती पण गिराईक भरपूर आहे. तर ह्याची लगबग चालू आहे. तर इथं आता हे पार्सल असं सांबार दिलं जाते. आणि इथं सगळे पदार्थ कसे दिले जातात ते बघतोय. इडली वडाची प्लेट समोर दिली जाते. 1 प्लेट इडली समारावरती. तर आता ही इडली प्लेट दिलेली आहे. तर लगभग बघू शकता मित्रांनो खूपच गर्दी इथं असते. इडली वडा मिक्स असेल तर दादा काय रेट आहे? तर मित्रांनो हे जर इडली वडा मिक्स प्लेट बघताय, रेट आहे 45 रुपये. तर बरीच रश आहे मित्रांनो. आता जवळजवळ 11 टायमिंग होत आले तरी पण गर्दी तुम्ही बघू शकताय. गेले 15 वर्ष इथं कंटिन्यू इथं ग्राहकांना इडली वडा दिला जातो इथून. आणि त्यामुळेच इथले कामगार वर्ग असू दे किंवा शाळा कॉलेजला जाणारी मुलं असू दे, महिला वर्ग देखील इथं खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि सगळे इथं इडलीचा आस्वाद घेत आहेत. तर गरमागरम सांबार इथं पार्सल पण दिलं जाते. पार्सल कसं असतं दादा? आहे तेच रेट, एक्स्ट्रा काय घेत नाही. ओके. तर समोर बघू शकता मित्रांनो प्रचंड गर्दी इथं या स्टॉल वरती असते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तिथे येतात आणि गर्दी मित्रांनो चेक करा. गर्दी भरपूर असते आणि कोल्हापूरच्या लोकांना बऱ्याच इथं माहिती असणार आहे हा स्टॉल. पण उद्यमनगरमध्ये ज्यांना कोणाला हा स्टॉल माहिती नसेल त्यांनी इथं
इथला उडीद वडा आणि इडली नक्की टेस्ट करा. इथं उडीद वडा, इडली आणि सांबार खूप छान पद्धतीने मिळतं आणि त्यासाठीच इथं इतकी गर्दी होते. तर आवश्यकता इथं भेट द्या. आणि आता आपण इडली वडा टेस्ट करून बघूया की कशी क्वांटिटी आहे आणि क्वालिटी कशी आहे. त्याआधी तुम्हाला रेट दाखवतो. मित्रांनो इथं रेट कार्ड समोर दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही रेट चेक करू शकता. तर गरमागरम मित्रांनो इथं आता उडीद वडे सोडले जातात समोर बघायला लागतात की उडीद वडा खूपच मोठ्या आकाराचे आहेत आणि गरमागरम उडीद वडे इथं 11 वाजेपर्यंत गरमागरम उडीद वडे मिळतात इथं. आणि इथं बघू शकता हे डब्यातून देखील आता पार्सल घेऊन जायला लागले. सांबार देखील खूप टेस्टी आहे त्यामुळे इथं सांबार आणि चटणी देखील पार्सल दिली जाते. गरमागरम उडीद वडे समोर बघू शकता तुम्ही असे ते काढले जातात. तर मित्रांनो आता आपली ही प्लेट लावली जाते. तर या प्लेटला उडीद वडा, इडली, सांबार दिलेला आहे. ही खोबऱ्याची चटणी आता. तर या प्लेटचा रेट दादा किती आहे म्हटलं? 45 रुपीज. ओके. तर 45 रुपये रेट आहे. आणि जर नुसती इडली जर असेल तर इडली प्लेट असेल तर 40. ओके. आणि उडीद वडा 50 रुपये प्लेट आहे. माझं नाव सुशांत रामचंद्र यादव. बरं इथं स्टॉलवरती कधीपासून येत आहे आणि काय घेत आहे? मी जवळजवळ कोल्हापुरात 4 वर्ष झालो लागतोय. मला हे स्पॉट हा माझ्या मित्राने सांगितलेला. बरं. मी फक्त असं जाता जाता फक्त त्याला बोलवलं इथं काय भेटते बघून थांबलं. तेव्हापासून मी रेग्युलर कस्टमर आहे. किती वर्ष झाली आता तरी? मी इथं आता सध्या 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. काय आवडतं इथलं? आपल्याला वडाच आवडतो. वडा जास्त आवडतो. वडा जास्त आवडतो. वडा टेस्टी आहे. खुसखुशीत असल्यामुळे आणि चटणी यांच्या एक नंबर क्वालिटी. ओके. येऊन कधी पण टेस्टी करावं. नाव सांग तुझं? रोहन जाधव. बर कितवीला आहेस? 6वी. बर कधीपासून येतोस इथं? तरी 5 महिने झाले. बर इथं काय घेतला आज तू? इडली वडा, इडली प्लेट, हा इडली प्लेट. काय आवडते तुला जास्त इथलं? इडली इडली, चटणी का सांबार? सगळं. सगळंच आवडते. बर बर. ओके. कुठल्या शाळेला आहेस? प्रायव्हेट हायस्कूल. क्वालिटी आहे सांबारचं त्याच्यावर क्वालिटी आहे येऊन खायला लागतो. ओके. काय लागतंय? सर नमस्कार. नाव सांगा आपलं. दुर्गेश लिंगरस. बर कधीपासून येतं स्टॉलवरती आणि काय आवडते जास्त करून इथं? साधारणतः आम्ही 4 वर्षापासून या स्टॉलवर नेहमी देतोय. बर. आणि इथं आल्यानंतर काय घेताय जास्त करून? मिक्स इडली वडा. मिक्स इडली वडा. होय. सगळ्यात महत्वाचं क्वालिटी. बर. दुसरं महत्वाचं फास्ट सर्व्हिस. हा. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं क्वालिटी विथ क्वांटिटी. क्वांटिटी पण चांगली आहे. सगळं चांगलं आहे. की वास्तविक ज्या लोकांनी आजपर्यंत या स्टॉलवर कुणी व्हिजिट केली नसेल हा. तर मी आवर्जून सांगेन की इडली वडा जर खायचा आहे हा. तर हमखास कृष्णा इडली सेंटरवर एकदा अवश्य भेट द्या. बरोबर. आणि एकदा खाऊन त्यांनी इथली चव चाकावी. ओके. थँक्यू. तर दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी आणि आमच्या ऑफिस स्टाफ सोबत बरेचदा आलो होतो. बर. आणि क्वालिटी आणि इथलं एकदम टेस्ट बघून सगळं मी आता माझ्या फॅमिलीला घेऊन आलोय. बर फॅमिली सोबत आलाय आज. फॅमिली सोबत आलाय. बर काय करा माझ्या फॅमिलीला मॅडम. एकदम जबरदस्त टेस्ट आहे. बर. आणि सकाळी पासून खूप गर्दी असते. हा. आणि टेस्ट असल्यामुळे लोक लगेच इकडे येतात. बर तुमचं गाव मूळचं गाव कुठलं तुमचं? मूळचं गाव कुठलं? पुढचं आमचं नागपूर. नागपूरचे. कोल्हापूरमध्ये जॉबला असल्यामुळे इथं असतो. बर कसा वाटला इडली आणि वडा? एकदम जबरदस्त आहे. टेस्ट बर. एकदम भारी आहे. आणि कोल्हापूर सारखंच टेस्ट पण भारी आहे. इथं कोल्हापूरमध्ये आलो होतो आपण उद्यमनगर मध्ये आणि इडली वडा सेंटरवरती आता आपण भेट दिली. इडली वडा कसा केला जातो बघितलं. इथं जास्त करून लोक उडीद वडा इथला जास्त प्रेफर करतात असं मला दिसतंय. तसंच सांबार आणि चटणी देखील खूप पार्सल न्यायला लागले. इडली जर बघितलं तुम्ही मित्रांनो तर इथं ही जरी इडली आहे ती अतिशय मोठ्या आकाराची आहे. जम्बो साईज आहे ऍक्च्युली. तसंच हा उडीद वडा देखील अगदी जम्बो साईज आहे. तर कुठेही अशा पद्धतीनं मी स्टॉलवरती इतके मोठे उडीद वडे आणि इडली बघितलेली नव्हती कोल्हापूरमध्ये. तर खूप छान पद्धतीनं आकार तर खूप मोठा आहे आणि रेटच्या मानाने क्वांटिटी देखील खूप चांगल्या पद्धतीने दिली जाते. इडली जी आहे ती मित्रांनो मी मगाशी विचारलं तर रवा इडली आहे. कमर्शियल इडलीमध्ये जास्त करून तांदळाची इडली कोण देत नाही. पण ही रवा इडली सगळीकडे वापरली जाते. ही जी इडली दिली आहे ती टेस्ट करून बघूयात आता. ही समोर बघा. ही गरमागरम अशी रवा इडली आता आपण सांबार मध्ये डिप करतोय. वा सांबार अतिशय मित्रांनो थिकनेस सांबारचं चेक करू शकतो मी. ठीक आहे. आणि यामध्ये भाज्या ज्या आहेत त्या देखील दिसत आहेत. एक बाईट आपण सांबारचं घेऊया. वा इडली मित्रांनो अतिशय नरम
आणि मऊ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांबार जे लोक पार्सल घेऊन जातात ते ऍक्च्युली खरंच आता टेस्ट केल्यानंतर कळते सांबार देखील जबरदस्त आहे. आता ही इडली जी आहे ती आता आपण खोबऱ्याच्या चटणीमध्ये डिप करूया. वा. खोबऱ्याच्या चटणीमध्ये आता हा इडली डिप केली आपण टेस्ट करूया. वा. तर मित्रांनो ज्यांनी कोणी साऊथ इंडियाला वगैरे सांबार किंवा चटणी खाल्ली असेल लुक सांबार सारखा आहे, साऊथ इंडिया सारखा आहे, पण कोल्हापुरी झाक थोडीशी चटणीमध्ये आहे. म्हणजे सांबार ऑथेंटिक जसं साऊथ इंडियाला मिळतं त्याची अपेक्षा ठेवून जर कोणी आला असेल तर त्याच मात्र तुम्हाला हा सांबारला कोल्हापुरी झणझणीतपणाचा दिसेल. ऑथेंटिक साऊथ इंडियन आहे असं मी म्हणणार नाही. आणि चटणी सुद्धा आपण घरगुती जशी चटणी खातो घरी करतो तशीच आहे. मित्रांनो की पॉईंट इथला असा आहे हे सगळे पदार्थ जे आहेत ते गरमागरम मिळत आहेत आणि क्वांटिटी भरपूर आहे. इडलीचा आकारच इतका जबरदस्त आहे की दुपारपर्यंत एकदा सकाळी खाल्ल्यानंतर दुपारपर्यंत बहुतेक काय नाश्त्याची गरज पडत असेल असं मला वाटत नाही. आता हा उडीद वडा आपण टेस्ट करून बघूया. जम्बो साईज वडा आहे, जरा क्लोज घेऊया. चमच्यानं तोडता येणार नाही ऍक्च्युली आणि आतून खूपच मऊ खुसखुशीत असा हा वडा तुम्हाला दिसेल. आता सांबार मध्ये आपण डिप करूयात. सांबार मध्ये डिप करूयात आणि टेस्ट करूयात. वा. अतिशय क्रंची आणि मऊ असा अतिशय खुसखुशीत आणि जबरदस्त टेस्ट देणारा असा वडा आहे. लहान मुलांची आपण मित्रांनो मगाशी मुलाखत घेतली तसंच मोठ्या लोकांची पण घेतली. सगळेच लोक इथं येतात आणि हा उडीद वडा इथं एन्जॉय करतात. तर मित्रांनो इथं या भागात जेव्हा तुम्ही याल तेव्हा उद्यमनगर मध्ये श्याम फॅब्रिकेटरच्या समोरच हा स्टॉल असतो आणि सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत असतो दुपारी. सगळ्यांनी या आणि इथले सगळे पदार्थ टेस्ट करा. इडली आणि उडीद वडा इथं खूप छान पद्धतीने मिळतो आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो इडली वडा खाता खाता आपल्याला रिफिल करण्यासाठी ही चटणी आणि सांबार दिलेला आहे तिथे. तर सर्व्हिस देखील इथं मित्रांनो बेस्ट आहे. पण इथं अशा पद्धतीने सांबार आणि चटणी अनलिमिटेड मिळते आणि रेट देखील रिझनेबल असल्या कारणानं इथं खवय्यांची गर्दी होते. तर मित्रांनो उद्यमनगर मध्ये हुतात्मा गार्डनच्या शेजारीच श्याम फॅब्रिकेटरच आहेत आणि ह्या श्याम फॅब्रिकेटरच्या समोरच हा स्टॉल आहे. तर पत्ता देखील दाखवलाय. तर इथं अवश्य या आणि सगळे पदार्थ टेस्ट करा. व्हिडिओ कसा झाला ते कळवायला विसरू नका.